आज मी केले होते मटारचे पराठे। त्याच्यासाठी मी 2 वाट्या वाटाणे उकळायला ठेवले होते। एक 5 ते 10 मिनिटं आपण ती उकळून घेणार आहोत। इथे कुकरमध्ये मी 2 बटाटे टाकले, तेही आपण त्या सारणात टाकणार आहोत। इथे तव्यावर मी लगेचच 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने भाजून घेतलेत। आता याची मी पूड करून घेणार आहे। जास्त बारीकही करायचे नाही आहेत आपल्याला। इकडे आपले वाटाणे उकळत आहेत तोपर्यंत मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यात मीठ टाकून आता हे आपण मळून घेणार आहे। गव्हाचं पीठ जास्त घट्टही मळायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही, मीडियम असं आपल्याला ठेवायचं आहे। जास्त पातळ झाले तर आपले पराठे फुटू शकतात। पीठ छान आपलं मळून झालं आहे, पाहू शकता तुम्ही। हे जास्त घट्टही नाही आहे आणि खूप लूज पण नाही आहे। आता त्याला आपण थोडंसं तेल लावून एकजीव करून बाजूला ठेवूयात। त्याचा असा व्यवस्थित गोळा करून त्याचा एकजीव करून मी त्याला एक साईडला ठेवून दिले, तोपर्यंत आपलं पीठ थोडंसं मुरेल। इथे आपले वाटाणेसुद्धा वाफून झालेत। एक 5 ते 10 मिनटं झाली ते वाफायला ठेवले होते मी। इथे मिक्सरच्या भांड्यात मी लगेचच एक मोठी मिरची तिचे असे तुकडे करून घेतलेत आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। तेही या वाटाण्याबरोबर मी थोडंसं वाटून घेणार आहे। खूप आपल्याला बारीक पेस्ट पण नाही करायची आणि खूप जाड पण नाही ठेवायचे। पराठा लाटताना फुटला नाही पाहिजे असे आपल्याला त्याचे करून घ्यायचे ते बारीक। इथे लगेच मी कढईत 2 चमचे तेल टाकले, त्याच्यात एक छोटा कांदा चिरून टाकला आहे। कांदा आपल्याला आता छान फ्राय करून घ्यायचा आहे। खूप जाळायचाही नाही आहे कांदा, थोडासा असा लालसर करून घ्यायचा आहे। कांदा आपला छान आता तळलेला आहे। आता त्याच्यात आपण वाटलेली जिरी आणि धनेची पूड टाकणार आहोत। तुम्ही पाहू शकता की मी पूड खूप बारीक पण नाही केली आणि खूप जाड पण नाही आहे, थोडीशी अशी आबडधोबडच केलेली आहे। ती टाकून आता आपण अशी व्यवस्थित परतून घेणार आहे। आता त्याच्यात लगेच 1 मोठा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं मी आलं खिसून घेतलं होतं ते टाकले। थोडीशी हळद टाकली आहे, एक अर्धा चमचा हळद टाकली आहे। आणि आता आपण जे वाटाणे बारीक केले होते ते याच्यात टाकून ते सगळं एकजीव करून घेणार आहे। याच्यात मी आपण जो कुकरमध्ये बटाटा लावला होता तोही व्यवस्थित उकडून तो छान असा बारीक करून तोही मी टाकला याच्यात, पण त्यावेळेस माझा कॅमेरा ऑफ होता त्याच्यामुळे ते शूट झालं नाही। आणि हे सगळं असं मिश्रण मी व्यवस्थित एकजीव करून घेतलं। चवीनुसार मीठ टाकलं, थोडीशी कसुरी मेथी टाकली आणि आपला जो बटाटा आपण उकडून घेतला होता तोही बारीक करून याच्यात टाकून घेतला। आता याच्यात मी खूप सारी कोथिंबीर टाकली आहे आणि हे सगळं आता परत एकत्र करून आता हे आपण सारण थोडंसं थंड करायला ठेवूयात। सारण थंड होईपर्यंत इकडे पीठ मी परत एकजीव करून घेतले। आता आपलं सारण तोपर्यंत थंड होईल। सारण आपलं बऱ्यापैकी थंड झालं होतं। त्याच्यानंतर मी पिठाचा एक असा छोटा गोळा घेतला। आपण पुरणाला जशी पुरण भरताना जसा उंडा करतो तसा तो करून त्याच्यात ते सारण व्यवस्थित भरून घेतलं आणि तो उंडा असा व्यवस्थित हे करून घेतला। आणि आता आपल्याला पराठा लाटायचा आहे। पराठा खूप जाड पण लाटायचा नाही, खूप बारीक पातळ पण लाटायचा नाही, अगदी चपातीसारखा लाटायचा नाही, थोडासा जाडसरच ठेवायचा। असा मी व्यवस्थित उंडा करून घेतला आणि अगदी हलक्या हाताने पराठा लाटून घेतला आहे। पराठा सगळ्या बाजूने एकसारखा लाटून घ्यायचा आहे। तोपर्यंत मी गॅस चालू करून तवाही तापायला ठेवला होता। आपला तवाही आता छान गरम झालेला आहे। आता आपण त्याच्यावर पराठा टाकूयात। पराठा आपला दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे।
याला आता मी थोडंसं तूप लावणार आहे आणि परत एका बाजूने व्यवस्थित भाजून परत दुसऱ्या बाजूनेही पलटी करून त्याला तूप लावणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरही लावू शकता किंवा तेल लावलं तरी चालेल, पण मला तूप आवडतं त्याच्यामुळे मी तूप लावते. अशा प्रकारे आपला पराठा हा आता व्यवस्थित भाजून झाला आहे. दोन्ही बाजूनी तो छान भाजला गेला आहे. बाकीचेही पराठे मी असेच छान लाटून घेतले आणि व्यवस्थित भाजून घेतले. पराठे खूप छान झाले होते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने पराठे करून बघा, खूप छान आणि टेस्टी लागतात. असेच मी राहिलेले एक 5 ते 6 पराठे मी छोटे छोटे करून घेतले. आता वाटाण्याचं सीझन आहे त्याच्यामुळे वाटाणे आता मार्केटमध्ये भरपूर आहेत, त्याच्यामुळे तुम्ही असे पराठे एकदा करूच शकता. आपले पराठे आता सगळे तयार झालेले आहेत. कसे वाटले तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. माझे रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.